मोठा गाव डोंबिवली मानकोली ब्रिज। हा जो ब्रिज आहे हा ठाणे ते डोंबिवली हे जे अंतर आहे ते बरंचसं कमी करणारे अंतर आहे। तसेच कल्याण ठाणे डोंबिवली यांना बाय रोड चांगली कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी बांधलेला ब्रिज आहे। भिवंडीहून येणाऱ्यांकरिता सुद्धा खूप सोयीस्कर आहे, परंतु मी या ब्रिजवर प्रवास केला असता असे जाणवते की हा ब्रिज म्हणजे तुम्ही पाहू शकता आत्ताच्या आत्ता 2 गाड्या अशा गेल्या ज्या ब्रिजवरती उभ्या होत्या असंच टाईमपास म्हणून। तर हा ब्रिज नक्की कशासाठी आहे? 1 2 3 पदरी ब्रिज आहे। लेफ्ट राईट इथे सुद्धा एक गाडी उभी आहे, इथे सुद्धा गप्पा मारत उभे आहे गाडीवर, इथे सुद्धा म्हणजे आणि बाजूला चालण्यासाठी दिलं असताना सुद्धा रस्त्यावर चालतात, इथे पण गप्पा मारत उभे आहेत, इथे पण गप्पा मारत उभे आहेत। म्हणजे हा ब्रिज नक्की बांधला आहे कशासाठी? अशा ब्रिजवर गाड्या पार्क करून गप्पा मारणे, व्हिडिओ शूट करणं वगैरे चालू आहे। तर बाजूला एक पर्याय दिला आहे, तुम्ही गाड्या ब्रिजच्या सुरुवातीला किंवा ब्रिजच्या शेवटला पार्क करा, बाहेर कुठे जागा असेल तिथे, आणि मग तुम्ही जे चालण्यासाठी जे दिलं आहे पथ त्याच्यावर येऊन तुम्ही जे काय व्हिडिओ शूट करायचे किंवा काही करायचं असेल ते करू शकता ना। ब्रिजवर ते गाड्या थांबवण्याचा अर्थ काय? प्रश्न हा येतो की हा ब्रिज नक्की बांधला कशासाठी? मग या टाईमपाससाठी का विरंगुळा मिळावा डोंबिवलीकरांना म्हणून बांधला आहे? खूप भयंकर वाटत होतं या ब्रिजवरनं असं म्हणजे जाणवताना। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी वेळ आहे, मी संध्याकाळी 6:30च्या आसपास चाललो आहे, 6-6:30च्या वेळेस। त्यावेळेस ही कंडिशन तर होती। जेव्हा रात्री मी परतीचा प्रवास करत होतो, साधारणतः 10 वाजून गेले असतील, तेव्हासुद्धा या ब्रिजवर तितकीच गर्दी होती जितकी गर्दी आत्ताच्या घडीला दिसत आहे। तर प्रश्न हाच की हा ब्रिज नक्की कशासाठी बांधलेला आहे? वाहतुकीसाठी की एक पिकनिक स्पॉट म्हणून बांधण्यात आलेलं आहे ते सुद्धा करत नाही आहे? असो, एक शंका होती मनात, ती या व्हिडिओद्वारे मांडलेली आहे। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला जरूर नमूद करावे। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।